माझं नाव ज्योती विनायक म्हात्रे. मी डोंबिवलीला राहते. डोंबिवलीतल्या गायकवाडवाडी इथे माझ्या आईवडिलांचं तिथे घर होतं आधी. ते त्या घराच्या इथे म्हणजे ती इमारत पाडून त्या गायकवाड बंधूंनी त्या जागी स्वतःचा बंगला बांधला आहे आणि तो बंगला अनधिकृत आहे हे सिद्ध पण केले पालिकेने. आणि एकदा तो बंगला कारवाई केली पण होती 2016ला. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी 2017ला त्याचं परत बांधकाम केलं आणि तो तिथे राहण्यास गेला. हे कितपत योग्य आहे की अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर सुद्धा ते परत बांधता येतं? तो राहत सुद्धा असून आणि पुन्हा आम्ही त्याचं पत्रव्यवहार पालिकेकडे केले. पुन्हा ते अनधिकृत घोषित पण करण्यात आलं. त्याच्यावर MRTP झाली आहे, DPL झालंय, गुन्हा दाखल झालाय. तरी पण ही पालिका काहीच लक्ष देत नाहीये, कुठल्याही प्रकारची त्या बंगल्यावर कारवाई करत नाहीये. आणि आमचं तिथे राहतं घर असल्यामुळे मला आमचं फक्त राहतं घरच हवंय. मला बाकी दुसरी कुठली अपेक्षा नाही. आज 7 दिवस झाले मी इथे बसली आहे, पण पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारची नाही मदत करत आहे ना दखल घेते. आणि एका अर्थी म्हणतात की महिलांना 50% आरक्षण दिलंय. इथे कुठले महिला सुद्धा आजपर्यंत आली नाहीये, नगरसेवक का कुठली महापौर मॅडम सुद्धा. मी स्वतः त्यांच्याकडे भेट घ्यायला गेली होती, पण कुठली नगरसेविका पण आजपर्यंत आली नाहीये. आज 7 दिवस झाले, 43 डिग्री ऊन आहे. आता एवढ्या उन्हात मी बसली आहे, पण त्यांना काहीच पडली नाहीये. मी माझ्या लहान मुलांना घरी सोडून आली आहे. माझं नाव नितीन नामदेव गायकवाड. मी डोंबिवली पश्चिम येथे राहतो. माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये ज्याचं प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावे आहे, आमच्या वडिलोपार्जित जागेमध्ये मी 2015 साली राहण्यासाठी घर बांधलेलं आहे. मी आणि माझे भाऊ त्या जागेमध्ये मी राहतो. तळमजल्याला मी राहतो. पहिल्या महिन्याला माझे भाऊ राहतात. आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा आम्हाला विचारणा केली तेव्हा कळलं की 150 चौरस मीटर घराच्या बांधण्यासाठी कोणतीही महापालिकेची परवानगी लगेच घ्यावी लागत नाही. तुम्ही घर बांधल्यानंतर देखील ते रेग्युलाइज करता येतं. आम्ही घर बांधल्यानंतर एक ताई आमच्या विरुद्ध महापालिकेच्या ऑफिसच्या बाहेर जी उपोषणाला बसलेली आहे. उपोषणाला बसलीचा नैतिक अधिकार त्याबद्दल आमचा वाद नाही, पण हल्ली जी ती माहिती आमच्याबद्दल देते ती चुकीची माहिती देते. त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो आहे. माझ्याकडे सर्व या गोष्टीचे पुरावे आहेत. जागेचा टायटल म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे आमच्या नावाचं आहे. आणि ही महिलाचे वडील आमच्याकडे 1984 साली भाडेकरू म्हणून होते, मिरजकर नावाने, मणिराव मिरजकर, प्रभाकर मणिराव मिरजकर. कालांतराने ती बिल्डिंग जुनी झाल्यानंतर ती धोकादायक ठरवली गेली. महापालिकेने आम्हाला नोटिसा दिल्या आणि ती बिल्डिंग खाली करायला लावली. खाली लावल्यानंतर हे लोक सुरक्षित स्थळी राहायला गेले, दुसरीकडे राहायला गेले. आणि त्यांनी मग काय केलं की आम्ही त्यांना म्हटलं तुमचं डिपॉझिट घेऊन टाका. काही लोकांनी डिपॉझिट घेतलं आमच्याकडनं, पण काही लोक मुद्दाम अडीबाजी केली की नाही आमचं डिपॉझिट जर 15,000 असेल तर आम्हाला 3 लाख रुपये द्या. तर आम्ही म्हटलं 3 लाख कसे देणार, तुमचं डिपॉझिटची खोली आहे, अर्ध भाडं कट होते, अर्ध भाडं तुम्ही देत आहे. तर त्यांनी मग आमच्या विरुद्ध कट करून 22 लोक भाडेकरू आमच्या विरुद्ध कोर्टात गेले, ज्यांनी सिव्हिल सूट फाईल केला, स्पेशल सिव्हिल सूट. आणि तो कल्याण कोर्टात चालला, ज्याचा निकाल 1996 साली लागला, ज्यात तो सूट डिसमिस झाला. त्यामुळे हे लोक काहीच करू शकले नाही. ते आमच्या विरुद्ध म्हणून आम्ही 10-12 वर्ष वाट बघितली की कोणी काय करत नाही. त्यानुसार आम्ही फक्त आमच्या गरजेनुसार राहण्यासाठी घर बांधलेलं. मला 3 मुलं आहेत, या माझ्या भावाला 2 मुलं आहेत. आम्ही 5 भाऊ एकत्र राहतो. आता वेगळे झालो, आमची गरज वाढली म्हणून आम्ही आता घर बांधली प्रत्येकाला. आणि त्यावेळेस कोणी आलं नाही, आम्हाला विचारलं नाही. आम्ही सगळ्यांची विचारणा केली, ते म्हणाले काय नाही तसं काय नाही. आणि आता नंतर ही बाई करते निव्वळ आम्हाला ही खोटी माहिती देत असल्यामुळे आम्हाला तुमच्यासमोर यावं लागलं. घर रेग्युलाइज करण्यासाठी प्रक्रिया तुम्ही केलेली आहे. मी 24/12/2025ला मी मुख्यालयामध्ये माझे पेपर प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानुसार त्याच्यावरती काम चालवलं आहे. माझ्या जागेचा TLR झालेला आहे, माझ्या जागेचा DP रिमार्क झालेला आहे. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि तसं पत्र मी संचालक यांच्याकडनं घेतलेलं देखील आहे. मी ते वॉर्ड ऑफिसला देखील दिलेलं आहे. तरी देखील ते वारंवार मला म्हणतात की तुम्ही लगेचच्या लगेच परवानगी घेऊन या, कारण TPचं पण एक प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे कामं होतं. लगेच एका दिवसात कुठली परवानगी मिळत नाही. मी त्यांना वारंवार समजावून सांगतो, तरी देखील ते मला म्हणतात की जर तुम्ही नाही आणलं. माझी मागणी आहे की ही बाई जी आहे खोटी माहिती दिलेली आहे आणि आमच्या विरुद्ध आम्हाला मानसिक त्रास खूप झालेला आहे.